जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख. डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांचे काही कॉमेंट्स आहेत, क्वेरीज आहेत, तर त्याचं सोल्युशन आपण इथं पाहूया. एक दर्शक आपले मेंबर आहेत चॅनलचे, त्यांचा कॉमेंट आहे, सर माझ्या दिराचे 2003 मध्ये सातारा तालुक्यात काढलेले ओबीसी चे सर्टिफिकेट आहे, ते व्हॅलिड आहे का? आणि ते वापरून मी माझ्या नवऱ्याचे कास्ट सर्टिफिकेट काढू शकते का? प्लीज रिप्लाय, अर्जंट आहे मुलाच्या एज्युकेशन साठी. हे बघा, आता तुमच्या धीराचा म्हणजे 2003 मध्ये जो ओबीसी सर्टिफिकेट काढलेला आहे, तर तो म्हणजे तुम्ही निव्वळ त्या सर्टिफिकेट वरती तुम्ही तुमच्या नवऱ्याचा कास्ट सर्टिफिकेट हे म्हणजे ते काढू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे, तुम्ही ओबीसी म्हणून ज्या तुमची कम्युनिटी आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे. आता त्या डॉक्युमेंट मध्ये ओबीसी असल्यामुळे मानक दिनांक 1967 पूर्वीचे तुम्हाला पुरावे लागणार आहेत. तर तुम्ही 1967 पूर्वीचे जे पुरावे आहेत ते तुम्हाला तिथं द्यावे लागेल. आणि त्याचबरोबर अ, दिराची कास्ट व्हॅलिडिटी अपलोड केली तर काय हरकत नाही, परंतु तुम्हाला 1967 पूर्वीचे पुरावे तिथं द्यावे लागणार आहे. नेक्स्ट क्वेरी आहे, आय हॅव ओबीसी सर्टिफिकेट विच गॉट इन 2004. नाउ आय नीड टू रिन्यू दिस. इफ यस देन हाऊ? हे बघा, तुमच्याकडे समजा कास्ट सर्टिफिकेट आहे आणि जर व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही रिन्यू तर होत नाही कास्ट सर्टिफिकेट, परंतु तुम्ही नव्याने काढू शकता. तर तुम्हाला नव्या, आता तुम्ही 2004 ला काढलेला आहे, तर पूर्वी काय होतं का तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहत आहेत तिथं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळायचं. परंतु 2012 नंतर जी आरचा जो बदलला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो तुमचा मूळ गाव आहे हे तिथंच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढायचे. जर तुम्हाला नव्या म्हणजे पूर्वीचे जे ऑफलाईन सर्टिफिकेट होते त्याच्या ठिकाणी जर तुम्हाला ऑनलाईनचे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तुम्ही ते फ्रेश तुम्हाला करावं लागेल, कारण कास्ट सर्टिफिकेट हे रिन्यू होत नाही, ते तुम्हाला फ्रेश अप्लाय करावं लागेल. मात्र जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढलेली असेल तर मग तुमचा हा 2004चा सर्टिफिकेट आहे तो तसाच राहू द्या. नेक्स्ट क्वेरी आहे, सर हाऊ कॅन वी कॉन्टॅक्ट यू? हे बघा, जनरली युट्यूबच्या गाईडलाईन अनुसार आम्हाला जे आहे, तुम्ही आम्ही मोबाईल नंबर शेअर म्हणजे करू शकत नाही. तरी पण तुम्ही माझा जो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ईमेल आय डी आहे, त्या ईमेल आय डी मध्ये तुमचा नंबर ड्रॉप करा, मी त्याच्यावरती सोल्युशन काढू. नेक्स्ट क्वेरी आहे, मुलांना बोलवले जाते का तिथं, आणि बोलवले तर त्यांना हे क्वेश्चन विचारणार का? हे बघा, जर तुमच्या केसमध्ये जर क्वेरीज निघाली तर मुलांना म्हणजे मुलांचे पालक गेले तरी चालतंय, किंवा पालक आणि मुलगा गेले तरी चालतंय. आणि तिथं ते जे प्रश्न विचारतात ते तुमचे जे तुम्ही कम्युनिटी जे सांगितले, तुम्ही जी जात सांगितलेली आहे, जो कास्ट सर्टिफिकेट वर म्हणजे तुमचा जो प्रोव्हिजनल कास्ट सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती ती जात आहे, जी कम्युनिटी आहे त्याच्या संदर्भात ते प्रश्न विचारतात. आणि जर ते उत्तर तुम्ही समाधानकारक दिला तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळते. म्हणजे मुलगा जायला पाहिजे असं काही नाही, वडील पण जाऊ शकतात, पालक पण जाऊ शकतात, जर दक्षता सॉरी कास्ट स्क्रुटनी कमिटीने जर म्हणजे सुनावणीसाठी बोलवलं असेल तर. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझं ग्रॅज्युएशन बीएससी 2021 मध्ये पूर्ण झालंय, माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे पण कास्ट व्हॅलिडिटी नाही. मी आता बँकिंगची तयारी करतोय, तर कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी शिफारस पत्र लागते का? तर त्यासाठी मी काय करू? हे बघा, आता तुम्ही
बँकिंग साठी म्हणजे अप्लाय करणार आहात. आता बँकिंग मध्ये जर तुम्ही महाराष्ट्रातले जे बँकिंग सेक्टर्स असतात, जसा कोऑपरेटिव्ह बँक वगैरे असेल आणि त्याच्यामध्ये आरक्षण जो असतो तो महाराष्ट्राच्या उमेदवारांसाठी असेल, तर मग तिथं तुम्हाला महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट लागतंय आणि कास्ट व्हॅलिडिटी लागते. आणि त्याच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करताना प्रोसेस सेम असते, फक्त तुम्हाला जे शिफारस पत्र किंवा कव्हरिंग लेटर म्हणतो त्याला आपण, त्याला फॉर्म 15 ए म्हणतो. तर जे जे तुमची जाहिरात निघालेली आहे त्याच्यामध्ये जे तुम्ही अप्लाय करणार आहात ऑनलाईन, तर ते अप्लाय केल्यानंतर त्याची जी अप्लिकेशन आहे तो अप्लिकेशन ऍज अ फॉर्म 15 ए तुम्ही अपलोड करून अप्लाय करू शकता. आता दुसरा गोष्ट, तुम्ही बँकिंग मध्ये जर सेंट्रल बँक म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये ज्युरिडिक्शन मध्ये येणाऱ्या ज्या बँका आहेत, तर त्या बँका फक्त महाराष्ट्राच्या उमेदवारांसाठी नसतात, ते ऑल ओव्हर इंडियाच्या उमेदवारांसाठी असतात. तर तिथं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढावं लागतं आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट ला कास्ट व्हॅलिडिटी नसते, हे गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे स्टेटचा म्हणजे अखत्यारीतली बँक आहे कस केंद्राच्या अखत्यारीतली बँक आहे, तर केंद्राचं असेल तर तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागेल. आणि जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंडर मधल्या बँका असतील, जसं आपल्या कोऑपरेटिव्ह वगैरे बँक झाल्या, किंवा फक्त त्या बँका महाराष्ट्रापुरतच मर्यादित असतात आणि महाराष्ट्राचेच म्हणजे उमेदवार तिथं भरले जात असते, तर तिथं महाराष्ट्राचं कास्ट सर्टिफिकेट आणि महाराष्ट्राचे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागते. नेक्स्ट क्वेरी आहे, मला एसीबीसी सर्टिफिकेट काढायचे आहे. माझ्या वडिलांच्या टीसी वर मराठा आहे, जन्म 1967 पूर्वीचा आहे, आजोबांची टीसी अथवा कुठलाच पुरावा नाही, तर मतदार कार्ड आहे, आजोबांचा पुरावा देणे अनिवार्य आहे का असल्यास याला, हे बघा गरज नाहीये. जर तुमच्या वडिलांचा समजा मानक दिनांक जो आहे वडिलांच्या डॉक्युमेंट्स वरनं स्पष्ट होत असेल, म्हणजे तिथं तुम्ही तुम्ही सिद्ध करू शकत असाल, तर त्याला आजोबांचा पुरावे द्यायची काही गरज नाहीये. आता राहिला प्रश्न, जो तुम्ही वडिलांचा जन्म 1967 पूर्वी, आता इथं जो लक्षात द्या, तुम्ही जन्म दाखला म्हणजे जर गाव नमुना 14 किंवा कोतवाल बुक नक्कल म्हणजे सादर करत असाल, ते 1967 पूर्वीचा असेल, तर त्याला काही प्रॉब्लेम नाही. परंतु जर तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट शाळा सोडल्याचा दाखला देत असाल आणि त्याच्यावरती जन्म दिनांक 1967 पूर्वीची आहे, मात्र शाळेमध्ये ऍडमिशन तुमची 1967 पूर्वीची नसून नंतरची जर असेल, तर त्या केसमध्ये म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला जर तुम्ही पुरावा म्हणून देत असाल, तर त्या केसमध्ये तुमचा जो शाळेमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलेली आहे ती दिनांक तिथं म्हणजे ग्राह्य धरली जाते, ती तिथं काउंट केली जाते, हे लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेरी आहे, एसीबीसी चे कास्ट काढले जात नाही का नाही सध्या माझ्या इकडं. हे बघा, आता सध्या अनेक जे ठिकाणी एसीबीसी चे दाखले दिले जातात, परंतु महाई सेवामध्ये आणि तिथं जे आहे अद्याप जो फॉर्मेट आहे तो त्यांनी अपलोड म्हणजे केलेला नाही. अनेक महाई सेवावाल्यांचे म्हणजे ते मात्र जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते देणं सुरू आहे. कास्ट एसीबीसीचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे, अनेक ठिकाणी काय होतोय, जो 2019च्या GR नुसार एसीबीसीचे सर्टिफिकेट दिले जातात, परंतु ऍक्च्युली तिचा जो GR आहे तो 2024चा GRचा तो उल्लेख असणं गरजेचं आहे. परंतु मंत्रालय लेवलला सध्या इथं चर्चा चालू असल्याचं ऐकलं जात आहे. तरी म्हणजे महाई सेवा धारक जेवढे आहेत त्यांना म्हणजे सध्या तरी हा जो इश्यू आहे एसीबीसीचा तो येतोय. परंतु ज्यांच्याकडे पण एसीबीसीचे जुने दाखले असतात तर ते वापरावे, काही प्रॉब्लेम येत नाही. शासन म्हणजे त्या गोष्टीला म्हणजे सांभाळून घेते.
नेक्स्ट क्वेरी आहे, मानक दिनांक व्हीजेएनटी साठी 1961 आहे, तर जन्म तारीख माझ्या वडिलांची 1958 आहे, तर हा पुरावा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यास, हे बघा मी आत्ताच सांगितलंय, जर तुमच्याकडे जन्माची जी तारीख आहे म्हणजे जन्म दाखला म्हणून ज्या डॉक्युमेंट सबमिट करत असाल, आता जन्म दाखल्यामध्ये पूर्वी 1961 मध्ये म्हणजे गाव नमुना 14 असायचा किंवा कोतवाल बुकाची नक्कल असायची. हे जन्म दाखल्याचा म्हणजे पुराव्याच्या पुरावे असायचे, म्हणजे त्याच्यावरती जन्माची नोंद असायची. हे जर तुम्ही जर देत असाल तर मग तो चालून जाईल 1958. मात्र जर तुम्ही जो मानक दिनांकापूर्वीच्या पुराव्यासाठी जर शाळा सोडल्याचा दाखला देत असाल, तर त्यावेळेस त्या दाखल्यामध्ये तुमची जन्मतारीख जी आहे ती नाही बघत, तिथं ग्राह्य धरले जाते तुम्ही शाळेमध्ये ऍडमिशन घेतलेल्याची तारीख. आणि म्हणूनच आपण ज्यावेळेस शाळेचा एलसी आपण तिथं पुरावा म्हणून देतो, तर प्रयत्न करायचा प्रायमरी शाळेमध्ये ऍडमिट म्हणजे कारण त्याच्यामध्ये तुम्ही डेट ऑफ ऍडमिशन हे तुमची लवकर असेल. जर तुम्ही हायस्कूल लेवलची दिली किंवा सेकंडरीची जर दिली तर त्याच्यामध्ये ते जास्त असते, म्हणजे ऍडमिशन डेट, तर ती म्हणजे टाळा, प्रायमरीची देण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट क्वेरी आहे, सख्या भावाची कास्ट व्हॅलिडिटी जोडलेली आहे, वडिलांचे प्रवेश निर्गम पण आहे, तरी समितीने सुनावणीची नोटीस पाठवलेली आहे. आता सुनावणीमध्ये काय अजून कोणते पुरावे लागतील? 1950 पूर्वीचा पुरावा माझ्याकडे. हे बघा, आता तुमच्याकडे 1950 पूर्वीचा पुरावा नाही, परंतु तुम्ही भावाची कास्ट व्हॅलिडिटी दिलेली आहे. आता 2017चा जो GR आहे त्याच्या अनुसार ब्लड रिलेटिव्ह ची जर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर इतर पुराव्याची मागणी करू नये, आणि ती जी ब्लड रिलेटिव्ह व्हॅलिडिटी आहे ती महत्वाचा पुरावा मानावा, असं स्पष्ट GR आहे. परंतु जर तुमचा म्हणजे ST कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तिथं जरा ते लोक आहेत या GR ला जुमानत नाही. आणि समजा समाज कल्याणचा जर असेल तर तुम्ही भावाची कास्ट व्हॅलिडिटी, वडिलांचा निर्गम उतारा आहे, आणि त्याचबरोबर तुमच्या भावाचा जो व्हॅलिडिटी, भावाची TC, वडिलांचा निर्गम उतारा ऑलरेडी दिलाय, तर ह्या गोष्टी म्हणजे अपलोड केलेल्या असतील तर काही प्रॉब्लेम नाही. एकदम वंशावळ पण तुम्ही व्यवस्थित तपासून पहा, आणि समितीमध्ये म्हणजे त्यांना सांगा का मी ब्लड रिलेटिव्हच्या अंतर्गत हे प्रकरण सादर केले, आणि ब्लड रिलेटिव्ह अंतर्गत म्हणजे 1900 जो आपला 17चा GR आहे त्याच्या अनुरूप इतर पुराव्याची मागणी करू नये, आणि मी जे काही म्हणजे माझ्याकडे पुरावे आहेत ब्लड रिलेटिव्हचे वगैरे तर मी तिथं दिलेले आहेत. आता इथं ब्लड रिलेटिव्हचं म्हणजे फक्त भावाची कास्ट व्हॅलिडिटी सोबत तुम्हाला तिथं भावाचा LC पण जोडणं गरजेचं आहे, प्लस भावाचा काही ID प्रूफ वगैरे असेल तो पण एक लावायचा आहे. वडिलांचा प्रवेश निर्गम उतारा प्लस त्यांचे ID जर असेल किंवा राशन कार्ड वगैरे असेल तर हे लावलं तर म्हणजे प्रॉब्लेम येणार. तर एकदा तुम्ही समितीमध्ये राशन कार्ड आणि सगळ्यांचे LC प्लस त्यांचे आयडेंटिटी कार्ड जसं आधार कार्ड वगैरे, इलेक्शन कार्ड असेल वडिलांचा, भावाचा, हे घेऊन जा, म्हणजे तिथं तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही.